आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी, महत्त्वाची, अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी यांची ग्रॅज्युटीची मर्यादा आता 20 लाखावरनं 25 लाख एवढी करण्यात आलेली आहे. आणि त्याच वाढलेल्या ग्रॅज्युटीच्या अनुषंगानं आता वेगवेगळ्या विभागाचे शासन आदेश सुद्धा आता निर्गमित होण्यास सुरुवात झालेली आहे. काय संपूर्ण शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना कसा, याचा किती फायदा होणार आहे, या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे. काय संपूर्ण व्हिडिओ आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे, त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा. तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील. राज्य सरकारी कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचारी यांना आता 7वा वेतन आयोग लागू झालेला आहे. आणि 7वा वेतन आयोगामध्ये राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारक यांच्या वेतनामध्ये, पेन्शनमध्ये मोठी वाढ झालेली आहे. आणि त्याच वाढीच्या अनुषंगानं ग्रॅज्युटीची जी मर्यादा 14 लाख एवढी होती, त्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये ती 20 लाख एवढी करण्यात आलेली आहे. आणि ती सुद्धा वाढवून आता 25 लाख एवढी करण्याची विनंती सरकारी कर्मचारी त्यांच्या संघटना करत होते. आणि त्या संदर्भातला निर्णय केंद्र शासनानं घेतला आणि त्यानंतर राज्य शासनानं सुद्धा निर्णय घेतला. आणि राज्य सरकारी कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी यांची ग्रॅज्युटीची मर्यादा 20 लाखावरनं 25 लाख एवढी करण्यात आलेली आहे. आणि सप्टेंबर महिन्यापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युटी ही आता 25 लाख एवढी दिली जाणार आहे. परंतु त्या संदर्भातला शासन आदेश अद्याप निर्गमित झालेला नव्हता. परंतु काल महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाचा 17 सप्टेंबर 2024 म्हणजे काल एक शासन आदेश निर्गमित झालेला आहे. या शासन आदेशानुसार या विभागाअंतर्गत येणारे हे जे कर्मचारी आहेत, ज्यामध्ये माननीय उच्च न्यायालयीन भाग 3 न्यायमूर्तींना देय होणाऱ्या मृत्यू निवृत्ती सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेची कमाल मर्यादा 1 जानेवारी 2024 पासून 20 लाखावरनं 25 लाख पर्यंत वाढविण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे. या विभागाअंतर्गत येणारे वरील कर्मचारी जे आहेत, त्यांना आता 1 जानेवारी 2024 पासून त्यांची जी ग्रॅज्युटी आहे, जी त्यांना 20 लाख मिळाली असेल, तर ती आता 25 लाख रुपयापर्यंत देण्यात यावी, वाढविण्याबाबतचा हा संपूर्ण शासन आदेश आहे. या शासन आदेशानुसार या विभागाअंतर्गत येणारे हे जे कर्मचारी आहेत, त्यांना आता 5 लाख रुपयाची जास्त ग्रॅज्युटी आता त्यांना मिळणार आहे. आणि राज्यातील इतर जे राज्य सरकारी कर्मचारी आहेत, त्यांच्या सुद्धा ग्रॅज्युटीमध्ये राज्य शासनानं वाढ केलेली आहे. त्यामुळे आपण जर सेवानिवृत्त झाले असाल किंवा आपण जर होणार असाल, तर आता ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा ही 25 लाख एवढी असणार आहे. त्यामुळे आपलं जर वेतन तेवढं असेल, आपला सेवा काळ जर तेवढा पूर्ण झालेला असेल, तर निश्चितच आपल्याला सुद्धा आता ग्रॅज्युटी 25 लाख एवढी मिळणार आहे. सप्टेंबरपासून राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्या संदर्भातला लवकरच शासन आदेश आता निर्गमित होणार आहे. त्या संदर्भातला मंत्रिमंडळात निर्णय झालेला होता. आणि लवकरच येत्या काळामध्ये जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, त्यांचं जर वेतन बेसिक आणि त्यांचा सेवा काळ जर तेवढा झाला असेल, तर निश्चितच आपल्याला सुद्धा ग्रॅज्युटी आता 20 लाख न मिळता 25 लाख रुपयापर्यंत आपल्याला मिळणार आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे. रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट